व्यक्त करून दोन शब्द माझे बोलत आहे. मला वाटतं मुंडग्यामध्ये माती परिश्रम झालं. सरपंच साहेब, तुम्हाला माहिती नसेल, या वर्षभर हा जो कार्यक्रम आहे हा देवगड तालुक्यामध्ये गेले वर्षभर चालू आहे. मुलगेपासून असेल ना तिकडचा संपूर्ण पट्टा म्हणजे बापरडा असेल, पडेल असेल, पुरळ असेल, गिरी असेल, तो फणसगाव पर्यंत हा संपूर्ण पट्टा सोलसलीकरण झालेले आहे. आणि तुम्ही सांगता तशी ती भाजी यंत्रणा होती, सगळे हिंदी भाषिक लोक होते. इथल्या स्थानिक लोकांच्या गाड्या भाड्याने घेऊन ते महिन्यातून तरी पाणी वापरत होते. इथे रूम पण राहत होते, तरी कोणाला माहिती नव्हतं. पण तुमचे खरोखर आम्हाला मानले पाहिजे की तुम्ही जागृत लोकांना पुढे तालुक्याला जागृत केलं. दुसरी महत्वाची गोष्ट की कित्येक महिने आम्ही बघतोय, 2 महिने बघतोय, रोजगार पाहिजे, रोजगार येणार म्हणून बोलतायत. रोजगार आणायचे असतील ना तर कुठल्याही पर्यावरण, आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. इथे आपल्याला आम्ही गेले 5-6 वर्ष बोलतोय, सोमवारची लाईट जाते. पर्यटन जिल्ह्यामध्ये एकही दिवस लाईटला कामा नाही असा शासनाचा निकष आहे. पण शासन फक्त त्या GR फक्त आपल्या सर्वांना उलू बनवणे काढते. त्या GR मध्ये पुढे इम्प्लिमेंटेशन होत नाही. आंबा काजू बागायतदार गेले 2 महिन्यापासून रस्त्यावर उतरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकरी हा प्रथमच रस्त्यावर उतरलाय. आतापर्यंत कधी कुठली नुकसान भरपाई मिळेल म्हणून जिल्ह्यातल्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी कधीही मागणी केलेली नाही. पण आपण प्रथम उतरलो. निदान लोकांचं नुकसान होतं हे तर लोकांच्या राज्याच्या लक्षात आणून दिलं. नुकसान भरपाई आपल्याला किती मिळाली? 22,000 रुपये डिक्लेअर केली हेक्टरी. तर त्याचा हिशोब जर घातला तर प्रत्येकाला 220 रुपये मिळते. इथे मजुरी आता 700 रुपये घेतात, मजूर घेतात. ती 200 रुपयाची मजुरी आहे. मी आधी एवढ्या मुद्दा मारलो, सत्तेमध्ये असलो म्हणून आम्ही बोलायचं नाही. या सत्तेचे आम्ही शिवसैनिक नाही. आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे, तिथे अन्याय होतं तिथे आम्ही बोलणार. मी गेले 8 दिवस बघतोय, कालपासून मला जवळजवळ 50-100 लोकांचे फोन आले असतील. पोलिसांची जी आपली यंत्रणा आहे ती यंत्रणा ठराविक लोकांना जाऊन नोटीस देते. रात्रभर नोटीस करत होते, गाड्या करत होते. ठराविक सगळ्यांना द्या ना, तुमच्यामध्ये मला सगळ्या नोटीस द्या आणि माझा पत्ता घ्या. माझ्या मी राहतो टेंबोलीला एक माझं घर आहे, साळशीला माझं एक घर आहे. माझ्या घरापर्यंतची कागद करू नका. माझे मोबाईल नंबर घ्या, मला फोन करा. तुम्ही त्यावेळेस ते हजर असेल हे तुम्हाला काय जाहीर सांगतो. पण तुम्ही ठराविक लोकांना जे काय नोटीस देताय त्याच्यावर बंद घालताय ते करू नका. मागच्या आंबा नुकसानी बरोबर आम्ही आंदोलनामध्ये गेलो. शेवटची चालत गेलो 1 किलोमीटर आणि तिथे फक्त निवेदन द्यायला जिल्हाधिकारी आले आणि तिथे शेट्टी साहेबांना पत्र दिलं. सगळ्यात पहिला नंबर माझा आला केसमध्ये. मला 10 जणांचे फोन आले की पुढे नोटीस आली, मतलब कुणी एकाने पुढे जायची गरज नाही. नोटीस जे आले तसे पुढे तुम्हाला घरापर्यंत बोलावलं येतील तेव्हा आपण समाजाच्या जाऊ. मी मुंबईला होतो, अधिकारी समोर सांगितलं की मी मुंबईला आहे, मी 8 दिवस येणार नाहीये. तुम्ही तर मला बोलले साहेब तुम्ही आल्यानंतर आम्हाला कणकवलीला भेटा. त्याप्रमाणे मी आलो, कणकवली पोस्टमध्ये गेलो. नोटीस त्यांनी सन्मान्य मला दिली, घेतली. पुढे काय झालं त्याचं मी बघून घेईन, त्याच्यापुढे काय मला फिकीर नाही. मला एकच म्हणायचं आहे की आमचे माजी आमदार जटार आणि इतर कोण असतील सगळे मुंबईत आहेत की बनवून प्रकल्प झालंच पाहिजे, रोजगार मिळालाच पाहिजे. मला एकच शासन सांगायचं आहे, तुमच्यामध्ये जर हिंमत असेल, सेंट्रलमध्ये आपली सत्ता आहे, स्टेटमध्ये आपली सत्ता आहे, तुम्हाला जर कोकणवासीयांना रोजगार द्यायचा असेल तर तो रोजगार गारमेंट इंडस्ट्री इथे कोकणामध्ये आणा. प्रत्येक महिला घरामध्ये काम करेल, त्याचा सप्लाय होईल. हायवे झालेत, बोटी चालू झाल्या आहेत, काय सगळ्या चालू झाल्या आहेत, सगळीकडे माल सप्लाय होईल. गारमेंट इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला नुकसान कोण होणार आहे का कोणाला? जर गारमेंट इंडस्ट्री आपल्या कोकणामध्ये आली, घराघरामध्ये महिला सगळ्या कपडे शिवतील, ते आपला बाजारपेठ आपली आणि आपला सिंधुदुर्ग जिल्हा या गारमेंट इंडस्ट्रीमधून नकाशावरती येईल. ही माझी प्रथम मागणी आहे. दुसरी गोष्ट माझी तुम्हाला सांगायचं उद्या मला माझी आंबा नुकसान आपल्याला दिली. आंबा नुकसानीमध्ये 220 रुपये आपल्याला मिळणार आहे. मला वाटत नाही तुम्हालाही 200 आणखी 10 वर्ष मिळेल म्हणून. आता मी तुम्हाला उदाहरण देतो, याचं कारण आहे तुम्हाला सांगतो. मी त्यांचं आपत्कालीन म्हणजे कोकणावरती जेव्हा आपत्कालीन आली होती 2 वर्षापूर्वी त्याच्या आपत्कालीन 2024 मध्ये त्यांचं घर कोसळलं. तहसीलदार महोदयांनी त्यांना तात्काळ 10,000 रुपयाची मदत दिली. नंतर मग त्यांच्या घराचा पंचनामा घातला. नुकसान भरपाईचा 2 वर्ष जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला देऊ म्हणून मी त्यांचं पत्र घेतलं. त्यांना लेखी पत्र द्यायला लावलं. तर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली गेल्या हप्त्यामध्ये. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. मला आपत्कालीन मध्ये जर तुम्हाला मिळू शकत नसेल तर आम्हाला नुकसान भरपाई कधी मिळणार आहे? तर त्यावेळेला आम्ही जेव्हा माहिती जेव्हा पूर्ण काढली 2020 जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आहे बघा, 49,950 रुपये 2020 मधली अजून मिळालेली नाही. माहे एप्रिल मध्ये 15,20,000, माहे मे मध्ये 8,33,000, म्हणजे 22ची वाचतोय मी. 20 नंतर 22, नंतर ऑक्टोबर 22 मध्ये 82,75,000,
माहे ऑगस्ट 23 मध्ये 41,730 रुपये, माहे सप्टेंबर 23 मध्ये शेती पीक नुकसान 25,875 रुपये, माहे ऑक्टोबर 23 मध्ये शेती पीक आणि सन 2022-23 मध्ये कच्ची घर पक्की घर नुकसान झालं त्याचे 24,57,000. हा प्रकल्प सुरू होणार अशी कुलकुल म्हणजे आधीच त्यांनी सर्वे करून ठेवलेला, परंतु आमच्या मुंडक्याची जी मुंबईची मंडळी होती त्यांनी त्यांच्या लक्षात काहीतरी गडबड आहे आणि ज्यावेळी MOU साईन केलं आणि एक सँडलवर ट्विट केलं मुख्यमंत्र्यांनी, त्यावेळी मुनगे गावातले काही मुंबईचे ग्रामस्थ होते त्यांनी सांगितले की आपल्या डोंगर भागावर जाऊन तुम्ही पाहणी करा, तर तिथे तुम्हाला बोरिंग केलेले आणखी असे जे आपल्या रस्त्याच्या बाजूला जसे नीस लावलेले असतात आणि त्याच्यावर किलोमीटर बिल असं लिहिलेलं असतं तसे नीस लावलेले दिसले. त्यामुळे थोड्या दिवसांनी आमच्या गावात मी सरपंच आहे गावचा, तर मला लोकांनी सांगितलं आमच्या गावात अशी काही प्रक्रिया सुरू आहे का बघा, म्हणून मी आमच्या डोंगरावर बघायला गेलो. त्या ठिकाणी पण मॅन्युअलची बोरिंग असते त्यांनी बोरिंग चालू होतं. तिथे कामगारांना विचारलं, बहुतेक ते मध्य प्रदेशचे कामगार होते हिंदी भाषी, तर म्हटलं बाबा काय चालू आहे, सौर ऊर्जेसाठी म्हटलं ते काम चालू आहे या ठिकाणी. तर म्हटलं कोणाची परमिशन घेतली तुम्ही, आमच्या गावात म्हटलं मालकी जमीन असताना घर बांधायला ग्रामपंचायतीची परमिशन लागते आणि तुम्ही बाहेरून येऊन इथे खड्डे मारताय, कोणाची परमिशन घेतली, वो हमको मालूम नाही साहेब. तर म्हटलं फोन द्या कोणाचा, तो कोणी पाठवलाय ते. दोघांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी फोन लावला, तर त्यांनी एकाने पण असं पर्टिक्युलर सांगितलं नाही की बाबा आम्ही ग्रामपंचायतची परमिशन घेतली आहे, तुम्हाला आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवला आहे किंवा प्रोजेक्ट प्लॅन पाठवला आहे. तर म्हटलं तुम्ही ज्यावेळी आम्हाला प्रोजेक्ट प्लॅन पाठवाल, ग्रामपंचायती ज्यावेळी परमिशन घ्याल त्यावेळीच हे प्रोजेक्ट इकडे आणायचे आहे, तोपर्यंत यायचं नाही. त्याच्यानंतर दोन दिवसांनी आणखी दुसऱ्या डिपार्टमेंटची 4 माणसं आली की आम्ही सर्वे करण्यासाठी आलो आहोत, आम्हाला बोरिंग करायची आहे. तर म्हटलं कशा संदर्भात, तर सौर ऊर्जेचा प्रकल्प आणायचा आहे. तर म्हटलं त्याला बोरिंग करायची काय गरज असते, नाही सॉइल टेस्ट करायचं लागतं, म्हणजे माती परीक्षण करावं लागतं आणि पाण्याचं परीक्षण करावं लागतं. म्हटलं ते पत्र घेतलात का तुम्ही, तर नाही म्हणाले पत्र नाही घेतणार. म्हटलं पत्र घेतल्याशिवाय म्हटलं इकडे यायचं नाही. मग हा असा आपला जो उद्रेक आहे तो वाढत गेला, कारण दिशाभूल करणारी वक्तव्ये आदरणीय पालकमंत्री असतील, आदरणीय खासदार असतील आणि आदरणीय मुख्यमंत्री असतील, शासन कोणाचंही असेल, एकदा निवडून आलेलं शासन हे आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी आहे, त्या जनतेसाठी त्या शासनाने काम केलं पाहिजे. विरोधी पक्ष कुठलाही असू दे, आपल्याला कुठल्या शासनाच्या विरोधात जायचं नाही की आपला हा लढा आपल्या दोन्ही इंगळे मुंडगे आणि आपल्या कोकण वाचवण्यासाठी चालू आहे. तर त्यामुळे प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया देताना जनतेचा विचार करावा. एवढं मी बोलून माझी 2 शब्द थांबवतो. जय कोकण. मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे महिन्याभरापूर्वी जाहीर केलं. ती बातमी जेव्हा आली त्या बातमीमध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की पूर्णगड येथे अडाणी पूर्णगड येथे अंबानीचा 7,680 मेगावॅटचा प्रकल्प येणार, अणुऊर्जा प्रकल्प. त्याच्यानंतर बारसू येथे, म्हणजे तिकडे आता रिफायनरीचा विरोधात मोठं आंदोलन झालं, त्या बारसू येथे 6,000 मेगावॅटचा अडाणीचा प्रकल्प येणार, अणुऊर्जा प्रकल्प. आणि देवगडमध्ये 7,200 मेगावॅट कॅपॅसिटीचा NTPCचा प्रकल्प येणार असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे साधारण नवीन प्रकल्प जे जाहीर झाले ते 20,000 मेगावॅट क्षमतेच्या पेक्षा जास्त. आणि त्याच्यात जैतापूरचा जगातील सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे 9,900 मेगावॅट, हा जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प पण आपल्या विजयदुर्ग गाडीच्या बाजूलाच आहे, 5 किलोमीटरवर आहे विजयदुर्ग पासून. तर तो असे सगळे धरले तर देवगड पासून तुमच्या पूर्णगड पर्यंत हे जे अंतर आहे हवाई अंतर हे साधारण 50 किलोमीटर जास्तीत जास्त आहे. आणि ह्या 50 किलोमीटर अंतरामध्ये 30,000 मेगावॅटचे अणुऊर्जा प्रकल्प हे सरकार आणू पाहत आहे. माझं या सरकारला स्पष्ट सांगणं आहे, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? या सरकारचं 100% डोकं फिरलेलं आहे. कारण जगामध्ये कुठेही असे एवढे मोठ्या क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प एवढ्या कमी अंतरात नसतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अणुऊर्जा ही धोकादायकच आहे आणि त्या ती धोकादायक अणुऊर्जा एवढ्या मोठ्या क्षमतेने जर सरकार आणत असेल तर सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असा मला एक सामान्य माणूस म्हणून प्रश्न पडतो. कारण याचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारच्या दृष्टीने जे प्रकल्प आणतात, म्हणजे भले काकोडकर सांगत असतील किंवा आणखी कोण वैज्ञानिक सांगत असतील आणि इंडस्ट्रीयल सांगत असतील आणि सरकारचे प्रशासनाचे अधिकारी असतील,
की अणुऊर्जा ही स्वस्त आहे, स्वच्छ आहे आणि सुरक्षित आहे असं ते लोक म्हणतात. यांच्यासाठी पहिला प्रायोरिटीचा म्हणजे महत्वाचा मुद्दा काय असतो? स्वस्त पैसे, त्याच्यानंतर स्वच्छ आणि सगळ्यात शेवटी सुरक्षा. माझं हेच सांगणं आहे, प्रकल्प खय येता आमच्या मागच्या दारात येता, बरोबर आहे की नाही? आपल्या परड्यात प्रकल्प येता, तर त्याच्यामुळे आमच्यासाठी स्वस्त आणि स्वच्छ हे दुय्यम मुद्दे झाले. आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सुरक्षेचा, आणि या सुरक्षेच्या मुद्द्याच्या कारणावरूनच आम्ही सांगतोय की आम्हाला हे प्रकल्प नको आहेत. का? याची स्पष्ट उदाहरण आहे. आज 2026 साल आहे. 40 वर्षांपूर्वी 26 एप्रिल 1986 रोजी रशियामधील म्हणजे तेव्हाचं सोव्हिएट युनियन, आजचं युक्रेन, याच्यामध्ये चेर्नोबिल येथे अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट झाला. आज 40 वर्ष झाली आहेत. या 40 वर्षांपूर्वी हा जेव्हा स्फोट झाला तेव्हा त्या परिसरातल्या जवळजवळ 3-1 लाख नागरिकांना स्थलांतर जेव्हा करायला लागलं होतं, आणि आजच्या 40 वर्षानंतर पण हे नागरिक त्यांच्या त्या आपापल्या मायभूमीला, आपल्या गावांमध्ये, घरांमध्ये जाऊन राहू शकत नाहीत. कारण त्या चेर्नोबिल प्रकल्पामध्ये जिकडे ऍक्सिडेंट झाला त्याच्या भोवतीचा 2800 चौरस किलोमीटर, किती? 2800 चौरस किलोमीटर, गुंठे नाही, एकर नाही, हेक्टर नाही, किलोमीटर. आता 2800 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र त्या चेर्नोबिलच्या भोवतालचं प्रतिबंधित आहे. तिकडे किरणोत्सार असल्यामुळे कोणीही माणूस राहू शकत नाही, तिकडे मनुष्य वस्ती नाही, आणि पुढच्या किमान 250 ते 300 वर्षात तो किरणोत्सार कमी होईपर्यंत तिथे कोणी राहू शकणार नाही. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, अणुऊर्जामध्ये प्रकल्पात अपघात होणे हे कुठच्या तरी एखाद्या दुसऱ्या प्रकल्पात केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट येण्यासारखी गोष्ट नाही. इकडे लोक तुम्हाला कायमचं प्रकल्पात अपघात झाल्यास परागंदा व्हावं लागेल, हे स्पष्टपणे सिद्ध झालेलं आहे आणि ते घडलेलं आहे. अजूनही तिथे कोणी लोक राहू शकत नाही. आता एवढं परागंदा जर अशी भीती जर असेल, एवढा सेफ्टीचा इश्यू असेल, तर आम्हाला आमच्या जर गावात, आमच्या परिसरामध्ये येणार असेल तर आमच्यासाठी सुरक्षेचा मुद्दा हा पहिला असतो. पैसे, त्याच्या किती विजेचं बिल किती येणार आणि काय येणार हे आमच्यासाठी दुय्यम मुद्दे आहेत. तर लक्षात घ्या, 2800 चौरस किलोमीटर हे तुम्ही जर विचार केला तर केवढं होईल? आंबा बागायतदार संघटना ही ज्या दर्जाच्या शेतकऱ्यांची एक टीम आहे, आणि तुम्ही सांगताय वातावरण दूषित करते. नक्कीच वातावरण दूषित आम्ही नाही केलं. जर आम्ही आज वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला असता तर इकडे 5, 10, 15 हजार लोक आली असती. एक युट्यूबर आहे, इकडनं गेलेला आहे कुडाळला, जो पत्रकारिता करतो, आणि त्या साल्याने गेल्या 2 महिन्यामध्ये जे काही अणुऊर्जा संदर्भात जनजागृती केली त्याचाच फलित जे आज शेतकरी पेटून उठले ते त्याचं फलित आहे. खरंच त्याचे मनपूर्वक आभार आहेत त्या युट्यूबरचे, आणि त्याच्याच दुर्दैवाने याच ठिकाणी गाव आहे. त्यामुळे आम्ही एवढंच सांगतो की आम्ही कुठलाही उठाव जास्त मोठ्या प्रमाणात केला नाही. तुमच्याच माणसाने शेतकऱ्यांची जनजागृती केली, वारंवार शेतकऱ्यांना चितवायचं काम केलं, आणि वारंवार शेतकऱ्यांना चितवल्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक झालेला आहे. त्याचप्रमाणे काल काळोखाच्या रात्री जी बॅनर लावली त्या माणसाने, तुमच्या पदाधिकाऱ्याने किंवा कार्यकर्त्याने, 18 मार्चच्या मेळाव्याच्या अगोदर तो आमच्या ऑफिसच्या इकडे आलेला, मेळावा काढू नको, पालकमंत्री साहेबांनी सांगितलंय. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, पालकमंत्र्यांशी आमची मीटिंग करा. नाही तसं नको, मी पालकमंत्र्यांशी बोलतो रे, मीटिंग लावून आम्ही मेळावा थांबवतो. नाही मीटिंग नको, आम्ही बोलून घेतो. आम्ही काही थांबलो नाही. तुझं पालकमंत्र्यांशी आमची मीटिंग लावत असतील तर आम्ही विचार करू, योग्य तो हे भेटला आम्हाला देतो काही अनुदान वगैरे, नाही तर आम्ही थांबायची तयारी होती. पण तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची लढाई आहे. मी मोठा की तू मोठा, तू मोठा की तो मोठा. अशामुळे हे जे आंदोलन केली, तुमच्या वारंवार कार्यकर्त्यांना आम्ही संपर्क केला, पण त्यांना तो शिरगावचा म्हणणार, मी तळे बाजारच्याला विचारतो, तळे बाजारचा म्हणणार शिरगावचा, मी डायरेक्ट पालकमंत्र्यांना मी फोन करतो, मी बोलतो, पण आम्हाला तुमच्या समोर यायला दिलेलं नाही. गेले 15 दिवस आम्ही गावोगावी फिरतोय, शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतोय. जे काम आम्ही केलं ते तुमच्या कार्यकर्त्यांनी केलं असतं, कारण 5 वर्षानंतर इलेक्शन आलं की फक्त तुम्ही बूथ प्रमुखांना फोन करता, काय आहेत ना सगळे आपल्यासोबत. तर हेच काम
तुम्ही तुमच्या बूथ प्रमुखांना म्हणजे जे कार्यकर्ते फिरतायत त्यांना तर दिलं असतं. गावागावाने फिरा, संध्याकाळच्या शेतीचे दिवस आहेत. आम्ही रोज रात्री 11 वाजेपर्यंत बाहेर फिरत होतो शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायला. आम्ही हे नाही सांगितलं तुम्ही भाजपला मतदान करू नका, तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान करा, आमचं काही देणं घेणं नाही आम्हाला बागायतदार संघटनेचं. त्याचं कारणच आहे आमची संघटना ही राजकीय नाहीये, परंतु कुठलाही प्रकल्प येत असेल तो आंबा काजू बागायतदारांचं नुकसान होत असेल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार, एवढं मात्र नक्की. तर ज्या ज्या गावांमध्ये आम्ही फिरत होतो आज पूर्णतः आंबा बागायतदार शेतकरी रस्ते नाबूद झालेले आहे. त्या गावांमध्ये गेल्यावर औषधाचे दुकानदार जे आहेत त्या दुकानदारांचा मोठ्या प्रमाणात छळवणूक चाललेली आहे शेतकऱ्यांना. परवाच्याच दिवशी सौंदाणे गावामध्ये गेलो होतो. एक बदाने बदाने म्हणून कोणतरी औषध विक्रेता आहे आणि सौंदाण्यामध्ये एक औषध घेतलेलं त्याचं नाव सांगतो तुम्हाला, कनेरे म्हणून एक व्यक्ती आहे. त्याने त्याच्याकडनं औषध घेतलं. अक्षरशः तो त्याच्या घराचे उंबरे झिजवतोय. तो मुंबईला त्याच्या आईला घेऊन त्याच्या आईच्या दोन्ही किडण्या फेल झालेल्या आहेत. त्याने मला मुंबईवरून फोन केला, अरे असं आहे काय करूया. मी म्हटलं त्या बदानेचा नंबर पाठव. त्या बदानेला पहिल्या प्रेमात विचारलं बाबा काय झालं, देईल नको तुझे पैसे, तू किती टक्के डिस्काउंट देणार आहे. नाही पूर्ण पैसे द्यावेच लागतील एवढे तुला देत नाही काय ते तोडून घे म्हणून सांगितलं त्याला. तुला पैसे देत नाही ना. मी रत्नागिरी जिल्ह्यात आहे, तुमच्या आमच्या संघटनेचा विषय काही घेत नाही. मी कात्रा देवीमध्ये माझं दुकान आहे. माझी संघटना आमची कोणी असेल ते तुझ्या कात्रा देवीला येऊन तुझ्या दुकानातलं सामान बाहेर काढून टाकेल. हे आम्हाला कोणी दिलं, एवढी ताकद बोलायची कोणी दिली आम्हाला. कोकणातला शेतकरी किंवा कोकणातला माणूस एवढा कोण बोलू शकत नव्हता. हे सर्व राजू शेट्टींमुळे, राजू शेट्टी साहेबांमुळे आम्हाला भेटलं. त्यामुळे आता याच्यानंतर आमच्यावरती केसेस होऊ देत, काही होऊ देत, आम्ही गप्पा बसणार नाही. याच बॅनर लावणाऱ्याचं नाव काय ते, त्या बॅनर लावणाऱ्याला आम्ही पालकमंत्र्यांना सन्माननीय सांगायला सांगितलं होतं की औषधवाल्यांचा जो विषय आहे, औषधवाले मुठभर आहेत पण शेतकरी हजारो आहेत. पालकमंत्री साहेबांबरोबर बसून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला म्हणजे जर 1 लाख रुपये बिल असेल तर त्याच्या 40,000 रुपये हे करून द्या. या माणसाने सांगितलं नाही मग त्यांचं नुकसान होणार. अरे तुम्हाला औषधवाल्यांचं नुकसान झालं ते चालतं, पण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं चालतं पण त्यांचं नुकसान झालेलं हे होत नाही. त्यामुळे येणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाला शेतकरी आंबा बागायतदार संघटनेचा पूर्णपणे विरोध असेल आणि हा कायमस्वरूपी असेल. याच्यासाठी परत जरी आंदोलन करायची वेळ आली तरी ते आम्ही करू. धन्यवाद. पर्यावरणपूरक प्रकल्प न आणता कोकण संपवता कसा येईल, इथल्या जमिनी कशा संपवता येतील, इथला मत्स्य व्यवसाय कसा संपवता येतील, अशा पद्धतीचे प्रकल्प का जाणून बुडून लादले जात आहेत, याचं उत्तर जर सत्ताधाऱ्यांनी जनता दरबारवरून जर दिलं असता तर मला वाटतं आजची ही जी काही आज एवढे जे काही शेतकरी जमलेले आहेत हे आज जमले नसते. मी मीडियामधून सुद्धा सांगितलं होतं की तुमच्यामध्ये जर संभ्रम नाही आहे तर तुम्ही जनतेला संबोधित करायला हवं होतं. त्यांच्यामध्ये जर संभ्रम असेल, तुम्ही म्हणता एकीकडे तुमचे वडील म्हणतात प्रकल्प जो काही प्रकल्पाला विरोध होईल त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, दुसरीकडे तुमचे जे काही तुमचा मुलगा आहे जो पालकमंत्री आहे त्या जिल्ह्याचे ते म्हणतात की असा कोणताही प्रकल्प होणार नाही. आणि मला वाटतं जिल्ह्यामध्ये एवढे अशिक्षित कोणच नाही आहे की ज्यांना हे कळत नसावं की ज्या वेळेला कोणताही प्रकल्प एखाद्या जिल्ह्यामध्ये येतो तेव्हा त्या जिल्ह्याच्या आमदारांना, खासदारांना, पालकमंत्र्यांना तो माहिती असतो. फक्त लोकांना, जनतेला खोटं बोलायचं, रेटून बोलायचं कशासाठी? मुळात आधी प्रकल्प आणताच कामा नये. तुम्ही कोकणाचा नाश करायचा, कोकण संपवायचा घाट घातलायत का? उद्या कोकणामध्ये अशी परिस्थिती होणार, मत्स्य व्यवसाय तर संपणारच, सगळ्यात मोठा आरोग्यावरती सुद्धा परिणाम होणार. इथे बऱ्याच महिला भगिनी आहेत, मी एक महिला असून मला हे सुद्धा सांगावंसं वाटतं की या प्रकल्पाचे पुढे भविष्याचे हवामानावरती जे परिणाम होणार त्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावरती सुद्धा होणार आहे. अगदी महिलांच्या एकदम सेन्सिटिव्ह भागावरती शिवाय त्यांच्या मुलांच्या आरोग्यावरती सुद्धा भविष्यात त्याचे परिणाम फार मोठ्या प्रमाणात दिसणार आहेत. हे मला महिलांना आवर्जून सांगावंसं वाटतं. त्यामुळे आज इथे बरेच नेते आपले बोलणारे मोठे मोठे नेते आहेत, मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त अभ्यास त्यांचा आहे.
पण मी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी जरी असले तरी सुद्धा पर्यावरण पूरक असलेल्या प्रत्येक विषयासाठी मी नेहमी ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.